मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 57% पाऊस झाल्यामुळे भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये सांगण्यात आलं। मराठवाड्यात सरासरीपेक्षा सतत कमी पाऊस होत आहे। जल पुनर्भरण अत्यल्प असतानाही उपसा मात्र अमर्याद सुरू असल्यामुळे मराठवाड्यातील 45 तालुक्याच्या भूजल पातळीमध्ये कमालीची घट झाल्याचं भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या अहवालात सांगण्यात आलं। जून ते सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या 779 मिलीमीटर पाऊस पडतो। मात्र गत 5 वर्षापासून सातत्यानं पावसाच्या प्रमाणात घट होत आहे। यंदा तर सरासरीच्या फक्त 57%च पाऊस झाला असून जल पुनर्भरणाची सक्षम व्यवस्था नसल्यानं यातील 80% पाणी नदी नाल्याद्वारे वाहून गेलं। तर दुसरीकडे शेती, पिण्याच्या पाण्यासाठी आणि बांधकामासाठी पाण्याचा प्रचंड वापर यामुळे मराठवाड्याच्या भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे। मराठवाड्यात 8 जिल्हे आणि 76 तालुक्यांचा समावेश होतो। यातील 45 तालुके हे नेहमीच अवर्षणग्रस्त असतात। औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील पाणी पातळीत कमालीची घट झाल्याचंही भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात सांगण्यात आलं आहे।